सरकारला मारायचं आहे काय? ईसीजी मशीन बंद आहे, बंद ईसीजी मशीन आणलेलं आहे. डॉक्टरच्या अंगावर जायचं नाही कोणी, मी थोबाडीत मारून तुमच्या डॉक्टरच्या अंगाला. ए ठाकऱ्या. हा व्हिडिओ सध्या महाराष्ट्रात धुमाकूळ घालतोय. सरकारला बच्चू कडू यांचं आंदोलन दाबून टाकायचंय का, हा प्रश्न पडतो. नेमका गोंधळ का निर्माण झाला होता तेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि हो, चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब अवश्य करा. मंडळी, प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा अध्यक्ष माजी आमदार बच्चू कडू हे अन्नत्याग आंदोलनासाठी बसलेत. त्यांच्या मागण्या काय आहेत? त्या वैयक्तिक मागण्या आहेत का? तर तसं नाहीये. शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, दिव्यांग बांधवांचे प्रश्न आहेत, तिथे विधवा महिलांचे प्रश्न आहेत. अशा 17 मागण्या घेऊन ते हे अन्नत्याग आंदोलन करतायत. सरकार जोपर्यंत माझ्या मागण्या मान्य करत नाही, आमच्या मागण्या मान्य करत नाही, तोपर्यंत मी मागे हटणार नाही. आमची अंत्ययात्रा निघाली तरी चालेल, असा इशारा बच्चू कडू यांनी दिलाय. तर आज नेमकं काय झालं? तर आज या अन्नत्याग आंदोलनाचा 6वा दिवस होता. आता एकटे बच्चू कडू आंदोलनासाठी बसले नाहीयेत, तर त्यांचे कार्यकर्ते देखील जवळपास 51 कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी झालेत. त्यापैकीच एका कार्यकर्त्याची तब्येत आज अचानक ढासळली. आता साहजिकच आहे, एक आंदोलन होतंय म्हणजे सरकारची ही नैतिक जबाबदारी आहे की त्या ठिकाणी डॉक्टरांची एक टीम तैनात असावी, तिथे वैद्यकीय ज्या सुविधा आहेत त्या कुठेतरी पुरवल्या जाव्या. ह्या सर्व ही जे अरेंजमेंट करण्याची जबाबदारी ही सरकारची आहे. परंतु तसं काहीच झालं नाही. त्या कार्यकर्त्याची जेव्हा तब्येत ढासळली तर तिथे साधा MBBS डॉक्टर देखील उपलब्ध नव्हता. इतकंच काय, तर एक ॲम्ब्युलन्स आधी सरकारच्या वतीनं ठेवण्यात आलेली नव्हती. मग त्यानंतर तिथे गोंधळ सुरू झाला आणि मग शेवटी त्या पक्षाच्या ॲम्ब्युलन्समधून बसून त्या कार्यकर्त्याला त्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं. हे सर्व पाहता कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले होते, सरकारवर रोष व्यक्त करत होते. आणि त्यावेळी जेव्हा डॉक्टर तिथे आले त्यावेळी काही कार्यकर्त्यांनी या डॉक्टरच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. सरकारला आमच्या कार्यकर्त्यांना मारायचंय का? असं जर झालं तर महाराष्ट्र पेटू, असा इशारा त्या ठिकाणी देण्यात आला. इतका गोंधळ झाला होता की शेवटी बच्चू कडू यांना माईक हातात घेऊन त्या कार्यकर्त्यांना शांत करावं लागलं, त्यांना आवर्त घ्यावं लागलं आणि त्यानंतर कुठेतरी परिस्थिती जी आहे ही नियंत्रणात आली. नाहीतर त्या ठिकाणी काहीतरी भयानक घडलं असतं. नेमकं त्या प्रसंगी काय घडलं तुम्हीच पहा. ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर डॉक्टरांनी अत्यंत गंभीर परिस्थिती आहे. यांचं ECG मशीन बंद आहे, आरोग्य विभागाचं ECG मशीन बंद आहे, यांचा स्वतःचा ॲम्ब्युलन्सवाला नाही आहे. प्रहारच्या ॲम्ब्युलन्समध्ये नेण्याचं काम पडत आहे. सरकारला मारायचं आहे काय? ECG मशीन बंद आहे, बंद ECG मशीन आणलेलं आहे. आरोग्य विभागाचा निषेध जाहीर, सरकारचा निषेध. अत्यंत गंभीर परिस्थिती झालेली आहे. ECG मशीन बंद आहे, कोणीही MBBS डॉक्टर इथं उपलब्ध नाही आणि त्यांचा स्वतःचा ॲम्ब्युलन्स सुद्धा नाही आहे सरकारी. निषेध. आम्ही इथं उपोषण करतो आहो. यांचे वजन काटे कधी 50 किलो वजन दाखवते, कधी 55 किलो. माझं 58 किलो एक दिवस वजन दाखवलं. ॲक्च्युअलमध्ये माझं वजन आजच्या याच्यामध्ये जास्तीत जास्त 46-47 किलो असेल. माझी बोलायची कॅपॅसिटी नाही तरी मला बोलावं लागत आहे. यांचे त्या अत्यंत नवख्या पोरी ज्यांना माझी शुगर लेवल 50-52वर असताना म्हणते नॉर्मल आहे. यांना मलाच एवढं समजलं फक्त की 100वर मला नॉर्मल म्हटलं, 53वर माझी नॉर्मल कशी? हे यंत्रणा खरोखर म्हणजे काय म्हणायचं या यंत्रणेला? म्हणजे शासनासोबत प्रशासन किती हात मिळवून इथं काम करते आहे. ह्यांची ECG मशीन बंद आहे, यांची सगळी यंत्रणा फक्त पांढरे झबले घालून आमच्या समोर 3-4 लहान पोरी मिरवत आहे 4 दिवसापासनं 6 दिवसापासनं. कालही तुम्हाला एक प्रचिती आली असेल, फक्त लघवीचे नमुने भाऊंचे घेतले, 51 जणांचे घेतले नाही. भाऊंनी नंतर कलेक्टर साहेबांच्या लक्षात आणून दिल्यानंतर घेतले की नाही अजूनही माहीत नाही. सर्व प्रहारच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो, कृपया नाही त्यांना
कार्यकर्त्यांनी कृपया डॉक्टरवर कोणताही अटॅक करू नका. आपली ही संस्कृती डॉक्टरच्या नाहीये. अंगावर जायचं नाही कोणी. मी थोबाडीत मारून तुमच्या. डॉक्टरच्या अंगाला हात नका लावू. डॉक्टरच्या अंगाला हात लावायचा नाही. ए ठाकऱ्या, हे बघा, आपल्या छोट्याशा कृतीनं हात गालबोट लागू शकते आंदोलनाला. आपण कार्यकर्त्यांनी शांततेचं पालन सगळ्यांनी करा. शांत व्हा. कार्यकर्ते शांत व्हा, आपल्या जागी बसा. आपल्या कृतीने 6 दिवस चाललेल्या आपल्या इतक्या महत्वाच्या आंदोलनाला गालबोट लावू नका. तिथं बल्लू भाऊ देतील त्या सूचनांचं पालन करा. डॉक्टरांच्या अंगाला कोणी हात लावणार नाही, कोणीही डॉक्टरावर आक्रमक होणार नाही. ही संपूर्ण व्यवस्थेची चूक आहे. आपल्या हातानं प्रहारचं नाक कापू नका. बाजूला व्हा, सगळेजण शांत राहा थोडा वेळ. उपोषणाला बसले आहे, डॉक्टर लोकांनी याची दखल घ्या. तर 5 तासाच्या आधी पेशंट सिरियस होत आहे का हे दखल द्या म्हणा त्यांना. आणि सर्व वैद्यकीय व्यवस्थेला हे कडकडीची विनंती आहे. सर्व लोक जे उपोषणाला बसले आहे ते प्रामाणिकपणे उपोषण करत आहे. त्या प्रत्येकाचा जीव धोक्यात आहे, त्याच्या कुटुंबासाठी तो जीव महत्वाचा आहे. म्हणून सगळ्या डॉक्टर लोकांना, वैद्यकीय पूर्ण व्यवस्थेला हात जोडून विनंती आहे की कृपया उपोषणकर्त्यांवर जातीनं आणि बारकाईनं लक्ष द्या. त्यांच्या सर्वांच्या नीट तपासण्या करा. सलाईन, वजन काटा, शुगर मशीन सगळं अपडेट ठेवा, ही तुम्हाला विनंती आहे. आम्ही इथं कोणतंही मनोरंजन करत नाही आहे. बच्चू भाऊंच्या एवढ्या प्रत्येक 50 कार्यकर्त्याचा जीव तेवढाच महत्त्वाचा आहे. वैद्यकीय व्यवस्थेद्वारे जर एकाही कार्यकर्त्याच्या जीवाला काहीही कमी जास्त झालं तर लक्षात ठेवा, महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून संपूर्ण मेडिकल व्यवस्थेनं हे लक्षात घ्या. तुम्ही ज्या कूलर त्या 50 जणांसाठी कूलर लावले आहे ते हवा त्यांना लागू द्या. थोडीशी गर्दी कमी करा. बच्चू भाऊंच्या अन्नत्यागाला तुमचं सहकार्य म्हणजे तुमचं शिस्तीत वागणं आहे, हे मायबापांनो लक्षात घ्या. थोडीशी गर्दी कमी करा. राष्ट्रसंतांच्या समाधीजवळ जोपर्यंत पालकमंत्री येत नाही तोपर्यंत तुम्ही समाधीजवळ बसू शकता. थोडे मागं सरका. सफोकेशन थोडं कमी करा. त्या 50 जणांचा जीव आधीच थोडासा गुदमरलेला आहे. मागं सरका, थोडं सहकार्य करा. आणि हा उपोषणाचा जो पॅसेज आहे, इथं उपोषण करता सोडून कोणीच त्याचा मित्र, नातेवाईक, कोणता कार्यकर्ता कोणीच बसणार नाही. आज ऊन नाहीये, तशी आपण मंडपच्या बाहेरपर्यंत सुद्धा बसू शकतो ऊन नसल्यामुळे. आपले समाधीच्या कार्यकर्ते हा परिसरामध्ये passage देखील मोकळा आपण बसू शकतो. मंडपातच गर्दी करू नका सगळ्यांनी कृपया. आपली एक चुकीची कृती या आंदोलनाला गालबोट लावू शकते.